आहोत। कलमट ग्रामपंचायतीचे धडाडीचे आणि कार्यतत्पर ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतो आहोत। स्वप्नील चिंदरकर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी हा सन्मान करत आहेत। जे क्रिकेट वेडे आहेत पप्पू यादव, अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला संघ देखील पाहायला मिळतात। एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात पप्पू यादव यांच्यासाठी। मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचा मान सन्मान करतो आहोत। धन्यवाद पप्पू यादव। यानंतर आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे। धन्यवाद अमोल। उपपंत फेरीचा तिसरा सामना मैदानावरती रंगतोय। तो जय हनुमान जानवले व त्यांच्या विरोधामध्ये भिडताना दिसतोय श्री कलेश्वर कलमट हा क्रिकेट संघ। एकंदरीत नशिबाचा महत्त्वपूर्ण कौल झुकतोय म्हणजे नाणेफेकीची बाजू या ठिकाणी श्री कलेश्वर कलमट क्रिकेट संघाच्या बाजूनं नाणेफेक विजयी ठरत मैदानावरती क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूनं जय हनुमान जानवले क्रिकेट संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं जात आहे व ते निमंत्रण हसतमुखाने मैदानावरती स्वीकारले जात आहे व त्यांची आघाडीची जोडी बिन्नीची जोडी पहिले दोन प्राथमिक शिलेदार डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानावरती सज्ज होत आहेत। मॅन फ्रॉम सोलापूर स्ट्राईकला प्रथमेश राठोड, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सोहेल शेख ही डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी, तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय सूर्या गावकर मॅन फ्रॉम गोवा वाळपई हा डावकुऱ्या हाताचा वेगवान तथा फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होतोय। पहिलं प्राथमिक षटक 5 षटकांचा सामना म्हणजे जोखीम असेल, कारण क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्यावरती निर्बंध नाममात्र 2 खेळाडूंना सीमारेषेवरती सीमारक्षण करण्याची, तर उर्वरित खेळाडू हे सर्कल मध्ये असतील। अगदी पहिल्या षटकातील पहिला चेंडू सूर्याचा व सज्ज होतोय प्रथमेश राठोड यावेळी स्ट्राईकला। पहिला चेंडू वेगवान होता, रिबाउंड पद्धतीचा फटका म्हणजे बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका आपण अनुभवतोय। झेल घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न मैदानावरती गोलंदाज सूर्या करतोय, मात्र प्रचंड वेगात फटका टोलविला जातोय। चेंडू केवळ हातांना स्पर्श करण्याचं कार्य करतोय। झेल मैदानावरती पहिल्या प्राथमिक चेंडूवरती सोडला जातोय। नाममात्र एकेरी धाव घेतोय फलंदाज, स्वतःला स्ट्राईक पासून देखील दूर ठेवतोय व खऱ्या अर्थानं शुभ व मंगल धावांची सुरुवात होते ती जय हनुमान जानवले क्रिकेट संघाला। यावेळी उजव्या हाताचा फलंदाज मॅन फ्रॉम कुडाळ अर्थात सोहेल शेख सज्ज होतोय तो स्ट्राईकला। क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते ती सोहेल साठी व तदनंतर विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपल्या नजरेनं सोहेल निहाळतोय, सज्ज होतोय स्ट्राईकला। तर त्याच्या विरोधात गोलंदाजीच्या आक्रमणावरती कडबट गोलंदाजीसाठी गोलंदाज सूर्या गावकर यावेळी पहिला चेंडू त्याच्यासाठी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय। बघता बघता चेंडू हा डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय तो 4 धावांसाठी। पहिले चेंडूवरती साहसी फटका, चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय व जो अपेक्षित फटका निघायला हवा होता सोहेल शेट्टी तो फटका निघतोय डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे। यावेळी फॉलोइंग स्वीपचा फटका चेंडू बॅटला स्पर्श करतोय, झेल टिपण्याचा मनोमन प्रयत्न याही वेळी अधुरा ठरतोय। चेंडू 2 टप्पे घेतोय व डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय तो 4 धावांसाठी। हॅलो चेक। मुख्य व्यासपीठावरती आपण पुढचा सन्मान करतो आहोत आमच्या सगळ्यांचे लाडके प्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांचा या परिसरामध्ये प्लॉटिंगचा एक वेगळा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो ते आमच्या सगळ्यांचे लाडके अनंत शेठ पारकर साहेबांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत। खास करून गावडेवाडी परिसरामध्ये त्यांचे अनेक प्लॉटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे पार्टनर आहेत स्वप्नीलजी चिंदरकर। एका पार्टनर करून दुसऱ्या पार्टनरचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा आपण कडकडाट करूयात। आणि ज्यांना प्लॉट्स खरेदी करायचे आहेत त्यांनी नक्की स्वप्नील चिंदरकर आणि अनंत पाटकर साहेबांकडे संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नामधले प्लॉट्स खरेदी करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बनवा। धन्यवाद। आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती वाईडचा इशारा येतोय, मात्र तिसऱ्या पंचांची मदत मैदानावरती घेतली जाते।
वाईड चेंडू आहे की नाही हे तिसरे पंच खातरजमा करतील आमच्या पीसी रूम मध्ये, टीव्ही रूम मध्ये व तदनंतर थोड्याच वेळात एक मताने आपल्यापर्यंत निर्णय हा योग्य पोचविला जाईल. हॅलो चिक. स्क्वेअर लेकच्या बाजूला लॉंग लेक मध्ये जे स्टँड आहे, प्रेक्षक गॅलरी आहे, ती फक्त महिलांसाठी राखीव आहे. याची कृपया पुरुषांनी नोंद घ्या. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जायचं आहे. त्या गॅलरीमध्ये जर पुरुष बसले असतील तर त्यांना आपण सन्मानपूर्वक सांगायचं आहे हे स्टँड फक्त महिलांसाठी राखीव आहे. पुरुषांनी तिथे कोणीही प्रवेश करू नका. आजची शेवटची रात्र आहे. जसं सहकार्य केलात तशाच सहकार्याची अपेक्षा आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये आम्ही तुमच्याकडनं व्यक्त करतो आहोत. त्यामुळे पुरुष मंडळींना विनंती आहे, कृपया ते स्टँड महिलांसाठी मोकळं करून द्यायचं आहे. धन्यवाद. सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद. यावेळी हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू अपरकटचा फटका टोलवायचा होता, मात्र प्रचंड वेगात भन्नट वेगात फेकलेला चेंडू डावकुऱ्याताच्या गोलंदाज सूर्या गावकरचा यावेळी अडचणीमध्ये टाकतोय. तो फलंदाज सोहेलला लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत व त्या निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीच्या पहिल्या जोखीमग्रस्त षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व 2 चौकारांच्या साथीनं सांघिक धावफलक पोहोचतोय तो 9 वरती. यावेळी मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसतोय. निर्जन स्थळी चेंडूचा टप्पा, 3 खेळाडू मनोमन चेंडूवरती पोहोचतायत, मात्र झेल कोणी टिपावा या द्विधा विवंचनेत कॉलिंग नव्हतं. बघता बघता चेंडू हा परमपवित्र मायभूमीला स्पर्श करतोय व सहजासहजी एकेरी धाव प्राप्त होतोय फलंदाज सोहेल शेखला. त्याही पेक्षा जय हनुमान जानवली या क्रिकेट संघाला बहुमूल्य एकेरी धावे स्वरूप आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय व 2 चौकारांच्या साथीनं 2 एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक हा दशकाचा उंबरठा गाठतोय. म्हणजे 10 धावा धावफलकावरती सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती जय हनुमान जानवली या क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज हर्ष नांदगावकर यावेळी सज्ज होतोय, जो प्रतिनिधित्व करतोय श्री कलेश्वर कलमठ क्रिकेट संघाचा व ज्याने प्रवीण तांबेसर IPL चे खेळाडू यांच्या अकॅडमीमध्ये प्राथमिकता लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेतले. तोच गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होतोय. स्वतःच्या गोलंदाजीला सुरुवात करणारं वैयक्तिक पहिलं तर डावातील महत्वपूर्ण दुसरं षटक तो मैदानावरती फेकतोय, तर दुसऱ्या बाजूने त्याच्या गोलंदाजीला त्याच्या तिखट मारायला बोट ठरविण्यासाठी स्ट्राईकला संघनायक जय हनुमान जानवले क्रिकेट संघाचा सोहेल शेख, तर नॉन स्ट्राईक मुख्य व्यासपीठावरती आपण अजून एक सन्मान करतो आहोत. आपल्या सगळ्यांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी मेस्त्री साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. साहेब, हा विशेष सन्मान यासाठी होणार आहे कारण ज्यावेळेला ही टुर्नामेंट भरवायची होती त्यावेळेला स्वप्नीलजी चिंदरकर साहेबांनी एक खंत व्यक्त केली की आम्हाला या मैदानावरती टुर्नामेंट भरवायची आहे आणि इथे लाईटची कमतरता आहे आणि ही लाईटची कमतरता आहे हे सांगितल्यानंतर मिलिंदजी मेस्त्री साहेबांनी 80,000 रुपये खर्च करून निधी उपलब्ध करून 8 दिवसाच्या आतमध्ये लाईटची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने, स्पर्धा कमिटीच्या वतीने आपण मिलिंदजी मेस्त्री साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान करतो आहोत. स्वप्नीलजी जिंदरकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतो आहोत युवकांचे आयडॉल प्रेरणास्थान मिलिंदजी मेस्त्री जे मंडळ अध्यक्ष आहेत. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा कडकडाट करूयात मिलिंदजी मेस्त्री साहेबांसाठी, ज्यांनी लगेचच हा 8 दिवसाच्या आतमध्ये समस्या सोडवली आणि 80,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून ज्याने आपल्याला लाईटची व्यवस्था या मैदानावर उपलब्ध करून दिली, त्यांचा विशेष सन्मान. धन्यवाद अमोल. एकंदरीत दुसरा षटक प्रगतीपथावर तब्बल 2 चेंडू हे वेगात हाताळले जात आहेत ते हर्ष नांदगावकर याच्या माध्यमातून. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका, प्राथमिकता चेंडू मिडॉन पार करतोय, चेंडू सर्कल भेटतोय, चेंडू लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय, चेंडूवरती आपला ताबा ठेवतोय, संरक्षण दिलं जात आहे
फेकी केली जाते वेगात गोलंदाज हर्ष नांदगावकरच्या दिशेने. तोपर्यंत दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते फलंदाज सोहेलला. पप्पू यादव यांच्याकडून पारितोषिक येते. जे षटक चालू आहे त्या गोलंदाजासाठी पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक पप्पू यादव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून. निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मॅजिकल फिगर नेल्सन फिगर 11 धावा धावफलकावरती. पहिल्या यशाच्या सफलतेच्या शोधात असेल गोलंदाज हर्ष व त्याच प्रयत्नात वेगवान गोलंदाजी योग्य टप्प्यावरती योग्य लाईन लेंथ वरती होताना दिसतंय. आतापर्यंत केवळ 3 चेंडू फेकतोय, नाममात्र एकेरी धाव तो खर्च करतोय. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. तो खणखणीत 6 धावांसाठी डीज आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वजय मोकळीक आपण अनुभवतोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. ती भली मोठी धरी ती मोकळीक षटकारानं भरून काढतोय तो प्रथमेश राठोड व सांघिक धावफलक मैदानावरती वेगात पुढे सरकतोय तो 17 या धावसंख्येवर. याही वेळी ते चित्र सुमधुर ध्वनी बॅटच्या माध्यमातून निघतोय. चेंडू षटकारामध्ये परावर्तित होतोय. यावेळी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आकाशाला गवसने घालणारा फटका. हा 6 धावांसाठी षटकार डीज. मुख्य व्यासपीठावरती आपण पुढचा सन्मान करतो आहोत. माजी उपसरपंच करूळ काका कोरणे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतो आहे. काका घोमणे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. 2 चेंडूंवरती 2 मोठे धमाके व जो सांघिक धाव फलक कुठेतरी खालावलेला दिसत होता तो आता वेग वाढवताना दिसतोय. 2 चेंडूंच्या साथीनं तब्बल 12 धावांची लयलूट. षटकारांच्या साथीनं सांघिक धाव फलक 23 व या स्पर्धेतील षटकारांची 16वी हॅट्रिक होते की नाही हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी हॅट्रिक हुकतंय आकुट. मुख्य व्यासपीठावरती आपण पुढचा सन्मान करतो आहोत. भाजप कार्यकारिणी सदस्य सरवणकर साहेबांचा देखील मुख्य व्यासपीठावरती आपण मान सन्मान करतो आहोत. सरवणकर साहेब आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालात. आपलं मनापासून गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही आपला सन्मान करतो आहोत. सरवणकर साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करतायत स्वप्नीलजी जिंदरकर उपसरपंच कलमट. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. तर सांघिक धावफलक जय हनुमान जानवले क्रिकेट संघाचा 24 धावा धावफलकावरती. आघाडीची जोडी बिनीची जोडी 2 पहिले प्राथमिक फलंदाज जे डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानावरती सुसज्ज होत आहे. जय हनुमान जानवले क्रिकेट संघाच्या वतीनं प्रारंभिक 2 षटकांमध्ये 12 धावांची धावगती राखतायत व तब्बल 24 धावांचा डोलारा मैदानावरती उभारला जातोय. राहिलेली 3 षटकं 18 चेंडू व ते षटक फेकण्यासाठी बरखुबीने गोलंदाज सज्ज होतोय तो सूर्य गावकर. वैयक्तिक स्पेलची सांगता करणार दुसरं तर डाबातील महत्वपूर्ण तिसरं षटक तो फेकतोय ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ठीक जनरेटर एंड कडून. आपण मुख्य व्यासपीठावरती पुढचा सन्मान करतो आहोत. देवली गावचे प्रथम नागरिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा समालोचन संघटनेचे अध्यक्ष आणि उत्कृष्ट असे मराठी हिंदी समालोचक श्यामजी वाक्कर साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात. स्वप्नीलजी चिंदरकर आणि इतर सर्व सहकारी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. अक्षय विजय आणि स्वप्नीलजी चिंदरकर हा सन्मान करता आहेत. श्यामजी वाक्कर साहेब मालवण तालुका देवली गावचे सुपुत्र आणि देवली गावचे प्रथम नागरिक यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. एकेरी धाव निघते. एकेरी धावेच्या साथीनं पावशतकीय मजल मैदानावरती गाठली जाते ती जानवले क्रिकेट संघाच्या बाजूनं. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अगदी 2 खेळाडूंची अभेद भिंत भेदली जाते. चेंडू निघतोय तो डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. यस डीजे.
चेंडू होता आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय चेंडू थेट वेगात बॅटला स्पर्श करतोय व दोन खेळाडूंना चेंडू सहज चकवतोय चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो चौकारासाठी यावेळी अप्परकटचा फटका नेत्रदीपक टोलविला जातोय डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक शुभम चिंदरकर तैनात एकेरी धाव सहज घेतली जाते मात्र थोडासा उशीर होतोय थोडासा विलंब होतोय फेकी करायला शुभम चिंदरकरला व या संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत पहिली धाव चित्त्याच्या चपळीनं तर दुसरी धाव हरणाच्या धावगतीनं मैदानावरती पूर्ण होत आहे व जी दोन धावांची लहर आपण मैदानावरती अनुभवली त्या दोन धावेने सांघिक धावफलक यावेळी वेग प्रदान करतोय तब्बल 31 धावा धावफलकावरती बिनबाद सलामीची सुरुवात ही जाणवली क्रिकेट संघाच्या बाजूनं ज्यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता रचनात्मक फटका दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडू व दोन खेळाडू या दोहोंमधील शर्यत अखेरच्या क्षणी चेंडू विजय होतोय बघता बघता डीप थर्डमॅनच्या पट्ट्यात दुसरा नेत्रदीपक चौकार फलंदाजाच्या बॅटमधनं 4 धावांसाठी डील स्कूपचा फटका फलंदाजाला टोलवायचा होता तो बहुधा फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू मिस टाइम होतोय निघतोय वाईडिश गेलेला पार करत डीप थर्डमॅन पर्यंत व लागलेली शर्यत चेंडू जिंकतोय चौकाराचा धनी ठरतोय तो सोहेल शेख हा फलंदाज यावेळी प्रचंड वेगात फेकलेला चेंडू म्हणजे वेगात चेंडू फेकताना गोलंदाजाकडनं चूक होते डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय चेंडू वाईड असल्याचा निर्बळा दिला जातोय प्रमुख पंचांकडनं व एक अतिरिक्त अवांतर धाव जोडली जाते ती जय हनुमान जानवली क्रिकेट संघाच्या बाजूनं तर सांघिक धावफलक मैदानावरती एका अवांतर धावेने बदलतोय तो 36 धावा आघाडीची जोडी असेल ती मैदानावरती याही वेळी ते चित्र मैदानावरती बहुजा जे दोन टोलेजंग चौकार मैदानावरती टोलविले जात आहे सोहेल शेख कडनं गोलंदाज सूर्या गावकरच्या विरोधामध्ये त्याचा अतिरिक्त दबाव त्याच्यावरती असावा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बाद करायचं आघाडीची जमलेली रुळलेली कसलेली मुरलेली जोडी आपण फोडायची त्रिफळा उद्ध्वस्त करायचा या मनोच्छेने या इराद्याने वेगात चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज सूर्याकडनं मात्र लाईन पासनं भरकटतोय लेन पासनं भरकटतोय व 2 धावा बहाल केल्या जात आहेत त्या जय हनुमान जानवली क्रिकेट संघाला यावेळी मंदगतीचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर फेकला जातोय केवळ दिशा दर्शविण्याचं कार्य सोहेल शेख मैदानावरती करतोय वेगात हर्ष नांदगावकर चेंडूवरती पोहोचतोय फेकी गेली जात आहे अर्थातच यष्टीरक्षकाच्या दिशेने तोपर्यंत सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं पुढे सरकताना दिसतोय तो 38 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण तिसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त ज्यावेळी फुलरलेन पद्धतीचा चेंडू होता प्रथमेश राठोडचा प्रयत्न होता मोठा फटका टोलविण्याचा चेंडू बॅटला स्पर्श करतोय यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतोय चेंडू मैदानावरती रोखला जातोय व निर्धाव चेंडू स्वरूप बघता बघता खेळ समाप्त होतोय 3 षटक 18 चेंडूंचा व प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान जानवली क्रिकेट संघाची सांघिक धाव संख्या ही 38 धावा बिनबाद डीजे सन्माननीय भूषण सुतार यांचं आगमन झालंय तसेच त्यांच्या सौभाग्यवती भूमिका सुतार मॅडम यांचं देखील आगमन झालंय विनंती असणारे आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा आपल्या स्पर्धेदरम्यान कलमड गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच अनेक प्रेक्षक इथे आले त्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे तसेच जनमान कासारडे उत्तर गावठण या मंडळाचे सदस्य देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील कलमड गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत तसेच विनंती करतोय जे फाईन लेगमध्ये डगआउट आहे फाईन लेगमध्ये जे गॅलरी आहे ती अर्धी गॅलरी लेडीजसाठी आणि अर्धी गॅलरी जेंट्ससाठी आहे प्लीज आमच्या मंडळाचे सदस्य तिथे जा आणि नक्की आपण ती व्यवस्था तिथे करायची आहे 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय तर सांघिक धावफलक 38 तसेच पारितोषिक आलाय पहिल्या विकेटसाठी या इनिंगमध्ये जो खेळाडू पहिला विकेट घेईल त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पप्पू यादव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे
गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज तन्मय खोने यावेळी सज्ज होतोय. एक युवा अनुभवी गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी ज्याची ख्याती कीर्ती, ज्याची प्रसिद्धी, ज्याची ओळख, तो तन्मय खोने यावेळी सज्ज होतोय. प्राथमिकता आपली दिशा ठरविली जाते. प्रमुख पंचांना पार करत त्यांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट ठीक जनरेटर एंडकडनं गोलंदाज तन्मय खोने सुसज्ज. तर त्याच्या तिखट गोलंदाजीला बोथट ठरविण्याच्या इराद्यानं सलामीवीर ज्याच्या भरीव तोफखान्यातनं आतापर्यंत आपण 3 ते 4 चौकार अनुभवले तो सोहेल शेख यावेळी स्ट्राईकला. तर त्याला तोलामोलाची साथ देतोय तो प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम सोलापूर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. शेवटी गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा. मी याआधीच म्हटलं होतं की वेगावर स्वार होऊन हा गोलंदाज गोलंदाजी करतो व ज्याच्यावरती स्तुती सुमनांचा वर्षाव होतोय त्या स्तुती सुमनांसाठी मी योग्य आहे, त्या स्तुती सुमनांसाठी मी पात्र आहे असं पहिला चेंडू प्रचंड वेगात फेकत निर्धाव चेंडू फेकत सांगतोय तो प्रतिस्पर्धी संघाला तन्मय खोने हा गोलंदाज. यावेळी ते चित्र मैदानावरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा खाली राहतोय. आडव्या बॅटने फटका टोलविण्याचा प्रयत्न सपसेल मैदानावरती फसतोय फलंदाजाचा. मात्र बाईच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होते. ती जय हनुमान जानवली या क्रिकेट संघाला. निघालेली एकेरी धाव लाख मुलाची हे परिपूर्ण मैदानावरती जाणतायत ते दोन्ही फलंदाज व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 39 धावा धावफलकावरती. अजूनही तग धरून सलामीवीर फलंदाजी मैदानावरती करतायत. एकेरी दुहेरी धावा व मध्येच कमजोर चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी संयमी फलंदाजी नेमकी काय असते त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती हे दोन फलंदाज देताना दिसत आहेत. यावेळी काहीतरी वेगळं करायचं होतं प्रथमेश राठोडला. बहुधा जी लॉंग लेगला जी फाईन लेगला मोकळीक दिसत आहे ती मोकळीक भरून काढायची या इराद्यानं तो उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. मात्र तेच जाणतोय आपल्या नजरेनं त्याची शारीरिक परिभाषा देहबोली जाणतोय व ठीक विरुद्ध कामगिरी करत अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय तो तन्मय खोनेकडनं. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका मिड विकेटला टोलविला जातोय. परमपवित्र मायभूमीला चेंडू स्पर्श करतोय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवायची होते. जोखीम निर्माण होतोय फलंदाज सोहेलसाठी व क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करत यावेळी निराश वदनाने दुःखी मनाने मैदानाचा रस्ता सोहेल सोडतोय. तर पॅव्हिलियनचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं. उदाहरणार्थ श्री रामेश्वर नवतरुण करोड मित्रमंडळ यांच्या वतीनं माझ्या मराठी समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद. श्री रामेश्वर नवतरुण करोड मित्रमंडळ आणि स्वर्गीय सुबोधजी कुडतरकर यांच्या मृतात्म्यास या ठिकाणी शांती मिळो हीच सदिच्छा. आघाडीची जोडी मैदानावरती फोडली जाते. म्हणजे पहिला प्राथमिक फलंदाज मैदानावरती बाद होतोय. सांघिक धावफलक मैदानावरती 40 धावा धावफलकावर. तर नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय फलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम नेरूर दुर्गावाड झोहेल नाईक हा फलंदाज असेल तो नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. तर स्ट्राईकला प्रथमेश राठोड. ज्यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती मिड विकेटला फटका जरूर सजविला जातोय. क्षेत्ररक्षक सुमित वर्देकर त्या ठिकाणी तैनात. दुसरी धाव घ्यायची की नाही या द्विधावी वंचनेत. मात्र सुमित जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग वरनं डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत विलंब होतोय. पहिली प्राथमिक धाव ही वेगात घेतली जाते तर दुसऱ्या धावेसाठी साथ देतोय प्रथमेश राठोड. त्याला योग्य प्रतिसाद झोहेल नाईक देतोय व दोहोंच्या अचूक भागीदारीच्या जोरावरती धाव गतीच्या जोरावरती 2 धावा सहज गती मैदानावरती पूर्ण होत आहेत. तर सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटी हाफ ट्रॅकर होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तन्मय खोनेकडनं. एकेरी धाव वेगात पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा मोह होतोय झोहेल नाईकला. मात्र वेळीच त्याच्या पावलांना लगाम घातला जातोय. संभाव्य धावबाद होण्याचा धोका जाणतोय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज प्रथमेश राठोड. निघते ती एकेरी धाव व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक 43 धावा.
टॉससाठी यायचं आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरेचा सामना होता. यानंतर दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाईल. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 43 वरती. तब्बल 2 हातरे मैदानावरती दिले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला झोहेल नाईक, तर स्ट्राईकला अजूनही प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम सोलापूर यावेळी सज्ज. आता शेवटचं षटक मैदानावरती बाकी असेल, डेप्थ ओव्हर अर्थात स्लॉग ओव्हरचा. तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो प्रतीक गवंडे मॅन फ्रॉम वेंगुर्ला, ज्याने लिलया या स्पर्धेतील दुसरा दिवस अक्षरशः आपल्या फलंदाजीने दणनून सडला. अर्धशतकीय खेळी ज्याने मैदानावरती साकारली तोच अष्टपैलू खेळाडू प्रतीक सज्ज होतोय. यावेळी पहिला चेंडू गुड लेंथ वरती होता. मिड विकेटला फटका टोलविला जातोय. दूरवरनं हर्ष नांदगावकर चेंडूवरती पोहोचतोय. सरळ फेकी केली जाते यष्टीरक्षकाच्या दिशेने व या सरळ फेकीच्या साथीनं दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त होते. निघते ती केवळ लाख मुलाची एकेरी धाव व त्या एकेरी धावे स्वरूप प्रथमेश राठोड स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सरकतोय. तर दुसऱ्या बाजूनं झोहेल नाईक, ज्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद, ज्याच्या बॅटमध्ये प्रचंड क्षमता, मोठे फटके टोलविण्याची ती क्षमता सिद्ध करावी लागेल. या स्पर्धेमध्ये त्याच्या देखील बॅटमधनं आपण षटकरांची अनोखी हॅट्रिक मैदानावरती अनुभवली. तोच पराक्रम यावेळी करतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, संपर्क अचूक होतोय. चेंडू निघतोय तो लॉंग ऑफला. चाहत्या प्रेक्षक वर्गात रसिक राजात जाऊन चेंडू विसवतोय तो 6 धावांसाठी डिझे. पिच पद्धतीचा चेंडू, त्याचा घरपोच समाचार. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडला फटका टोलविला जातोय. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. सरळ फेकी याही वेळी केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रश्न मैदानावरती उद्भवताना दिसत नाही. राहिलेले 3 चेंडू षटकाची इतिश्री करणारे, षटकाची सांगता करणारे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय सलामीवीर जो आघाडीला आलाय प्रथमेश राठोड. अजूनही तग धरून मैदानावरती फलंदाजी करतोय व राहिलेल्या 3 चेंडूंवरती किती धावांचं उद्दिष्ट दिलं जात आहे हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका मिड विकेटला टोलविला जातोय. एकेरी धाव घेतली जाते. पावलं जोखीमग्रस्त दुसऱ्या धावेकडे. आमचे मॅच ऑफिशियल तिसऱ्या पंचांची मदत मैदानावरती घेत आहेत की सदर फलंदाज हा सुरक्षित आहे की धावबाद. तिसरे पंच खातरजमा करतायत आमच्या टीव्ही रूम मध्ये, आमच्या पीसी रूम मध्ये व थोड्याच वेळात खातरजमा केल्यानंतर एकमताने निर्णय योग्य आपल्यापर्यंत कळविला जाईल. ओ युटी फलंदाज आउट. झोएलला माहित होतं आपण बाद आहोत, त्यामुळे तो तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाचा रस्ता सोडतोय. सांघिक धाव फलक 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम रेडी हरी गौडा यावेळी नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने असेल. 4 चेंडूंचा खेळ देखील शेवटच्या षटकातील समाप्त होतोय. आता नाममात्र 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील तर सफलता प्राप्त गोलंदाज प्रतीक गवंडे हा सज्ज होतोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू लॉंगॉनला फटका टोलविला जातोय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय शुभमच्या माध्यमातून व खेळी समाप्त होते. ती आयकॉन खेळाडू अर्थातच बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर प्रथमेश राठोड.
नवीन फलंदाज अगदी शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो सोनू कन्नडे मॅन फ्रॉम मानगाव. म्हणजे मानगाव खोऱ्यातील खेळाडू यावेळी मैदानावरती दाखल होतोय. आता शेवटचा चेंडू बाकी असेल उद्दिष्ट ठरविणारा, मात्र किती धावांचा फटका हा सोनूच्या बॅटमधनं निघतोय की आल्या पावली त्याला देखील मैदानावरती रोखलं जात आहे प्रतीक गवंडेकडनं. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई असेल शेवटच्या चेंडूवरती. उद्दिष्ट ठरविणारा चेंडू असेल. सांघिक धावफलक 52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय या पहिल्या सत्राची सांगता करण्यासाठी. अर्थातच प्रतीक गवंडे 52 धावा धाव फलकावरती झळकवले जात आहेत. अर्धशतक हे पूर्ण होत आहे. ज्यावेळी वेगवान चेंडू होता आखोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती मिड विकेटला फटका टोलवायचा होता. चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने निघतोय. नाममात्र एकेरी धाव सोनू हा फलंदाज पूर्ण करतोय. तर 53 धावा असा धाव फलकावरती झळकवला जातोय. तो उपउपांत्य फेरीच्या तिसऱ्या सामन्यामध्ये जय हनुमान जानवली क्रिकेट संघाकडून डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू व त्या 30 चेंडूंमध्ये तब्बल 54 धावांचा पल्ला हा गाठायचा आहे. म्हणजे कुठच्या संघाचा विजयी प्रवास यानंतर सुरू राहतोय, तर कुठच्या संघाचा स्वप्न या स्पर्धेतून या ठिकाणी पुढील फेरीत दाखल होण्याचं अधुरं राहत आहे. 30 चेंडू 54 धावांचा सहज पाठलाग केला जातोय की 30 चेंडू 54 धावांपासून रोखलं जात आहे. विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात रोवली जात आहे व पराभवाच्या पानाची चव कोणता संघ चाकतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. मालवणी समालोचनाचा ब्रँड मुलूक मैदानी तोप सुप्रीमो फेम कॉमेंटेटर सर बादल चौधरी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. तोपर्यंत मी सागर कदम थांबतोय, आपली रजा घेतोय. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. सगळ्यांचा लाडका आवाज सर बादल चौधरी. हॅलो. कॅप्टन उपस्थित महत्वाचा मुकाबला. ऐनल गावचे पोलीस पाटील सन्माननीय भाई होतोय. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूने आपण राजाराम ओरियस तळवडे क्रिकेट संघाचा संघनायक, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक, तसेच दुसऱ्या बाजूने दर्पण आचरेकर त्यांच्या शुभ हस्ते तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष सन्मान्य भाई साठव यांच्या शुभ हस्ते टॉस हेड इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकलाय राजाराम ओरियस तळवडे क्रिकेट टीमने. दाजी नाईक यांनी टॉस जिंकून डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग फर्स्ट. के टॉस जिंकलात, बॅटिंग करणार आहात. काल आपण खेळात आपली फलंदाजी सर्वांनीच पाहिली आहे. नक्कीच एकंदरीत हे खेळपट्टी, हे आयोजन, हे नियोजन आणि नक्कीच कालचे सामने कशा प्रकारे झाले आणि आजच्या सामन्यात किती दबाव असणार आहे, कशा प्रकारे आपली रणनीती असणार आहे? आम्ही हरलो होतो, पण थोड्या चुका झाल्या होत्या आमच्याकडून, पण आज त्या सर्व चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि ग्राउंडचं म्हणायला गेलं तर अतिशय सुंदर प्रकारचं ग्राउंड आहे आणि क्राऊड पण खूप आहे, खेळायला खूप मजा येईल. ओके, धन्यवाद दाजी नाईक. आपल्याला बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर टॉस हरला तर टॉसचा किती प्रभाव पडेल या मॅचवर? नक्कीच नाही पडणार, कारण मला जे हवं होतं तेच मिळालं आहे. क्षेत्ररक्षण मला होतं, मी टॉस जिंकलो होतो, क्षेत्ररक्षण घेतलंच. ओके, काल आपले फलंदाजी आपण पाहिले, सर्व प्रेक्षकांनी पाहिले. एकंदरीत खेळपट्टी, आयोजन, नियोजन याबद्दल आणि त्या खेळीबद्दल काय सांगणार आहेत? आयोजन खूप सुंदर आहे, विकेट तर खूप चांगली आहे, बॅटिंगसाठी तर चांगली विकेट आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू.
ओके, बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. टॉस जिंकलाय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट टीमला. ओळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद सागर. परत एकदा देवबारा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या कलमट गावडेवाडी केंद्रावरसून सगळ्यांचा हात जोडून अगदी मना काळजातून स्वागत असा. सिंधुभूमीची ही या पर्वातली कदाचित या सत्राची दिमाखात सांगता करणारी मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा हॅलो गावडेवाडी प्रीमियर लीग 2025. तसेच आपल्या मंडळातील एक सदस्य सौरभ आचरेकर यांचा वाढदिवस आहे. आमच्या व्यासपीठावर हा वाढदिवस इथे साजरा होतोय. विनंती करतोय सौरभ यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. सौरभ आचरेकर यांचा वाढदिवस कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित या डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये हा वाढदिवस साजरा केला जातोय. सौरभ आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय बंटी सावंत यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. बोला काय रे. संपूर्ण स्पर्धेत 73 धावांची सर्वोच्च भागीदारी ज्या जोडीच्या नावावर, तो प्रतीक गवंडे आणि शुभम चिंदरकर ही विस्फोटक सलामीची जोडी मैदानावर. एक नियंत्रित लक्ष 54 धावसंख्येचा 5 ओव्हरीमध्ये बॉलिंग मार्कवर प्रथमेश राठोड. सोलापूरचा ह्यो खेळाडू एक वेगवान चेंडू सन्मान दिलो बॅकफुटवर जात फॉलोथूमध्ये क्षेत्ररक्षण झाला प्रथमेश कडसून. सध्याच्या घडीक लिमिटेड ओव्हरच्या टेनिस क्रिकेटवर बॉलरला सन्मान देणारे बॅटर खूपच कमी झाले. ह्याचं एक कारण असं, एक सुंदर वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता असता. आणि त्यामुळे आदर ह्यो सन्मान सध्या बॅटर कडसून बॉलरला थोडंसं दुर्मिळ, पण तो आदर प्रथमेशने पहिल्याच चेंडूवर मिळवलो डॉट बॉलसह. लेफ्ट हँडेड गोलंदाजी पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. यष्ट्यांच्या मागे कुडाळ तालुक्याचो छोटा पटाका बडा धमाका सोहेल शेख. गतवर्षी पानपराग उसगावची स्पर्धा या खेळाडून गाजवली. त्याचप्रमाणे गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये अर्धशतक ठोकून आपल्या नावाची चर्चा ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा घडवली तो सोहेल दिसतलो विकेट किपरच्या भूमिकेत. डॉट बॉल झालो समाप्त. धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. तिसरो बॉल. आवाज तर इलो, पण ह्यो आवाज नेमको कसलो होतो त्यासाठी पंचांची पुष्टी येणं गरजेचं असा. जोरदार अपील तर झाला. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपीक मुंगळे डसतात तसे सगळे खेळाडू सुद्धा एकत्र झालेले, पण अजूनही पंचांचा निर्णय अपेक्षित असा, पेंडिंग असा. ह्यो सामनो जरी लो स्कोरिंगचो असलो तरी हाय व्होल्टेज ड्रामा तुमका बघूक मिळतला. पहिल्या सामन्यामध्ये शिवारा सुपर कणकवली, दुसऱ्या सामन्यामध्ये सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे हे दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करते झाले. आणि या तिसऱ्या सामन्यात विकेटचा झाला पतन. ही पहिली विकेट प्रतीक गवंडे, मॅन फ्रॉम वेंगुर्ला, ब्रांझ डकचो मानकरी. तुमका आवडतली. तिसऱ्या पंचांकडे ह्यो निर्णय रेफर केलो गेलो, माफ करा, मैदानावरच्या पंचांनी निर्णय दिलो. आणि मैदानावरच्या पंचाचा निर्णय किती अचूक आहे त्याचा उदाहरण बघा. ह्यो बघा ऍक्शन रिप्ले. चेंडू जाताना मनगटाक स्पर्श करून गेलेलो विकेट किपरच्या दिशेन. प्रतीक गवंडेची प्राइज विकेट. आणि एकदा टाळ्या वाजवूया आमच्या पंचगिरीसाठी, आमच्या ऑफिशियलसाठी. बंटी केरकर, विकास जबडे आणि नितीन जबडे या तीनही ऑफिशियलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचो गजर होऊन जाऊन दे तुमच्याकडसून. खूपच सुंदर दर्जेदार पंचगिरी. आणि म्हणूनच म्हटलं जातं अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. या सामन्यात पहिली बॅटिंग करताना जय हनुमान जानवली संघान रन जमवले 53. असा वाटलेला 5 ओव्हरी 54 धावांचा पाठलाग सहज होतलो. पण ह्या लिमिटेड ओव्हरचा क्रिकेट असा, या जागेवर खैची धावसंख्या सेफ नसता आणि खैचाही टार्गेट चेसेबल नसता.
नवीन फलंदाज प्रथमेश चिंदरकर. कलमटचो प्रथमेश चिंदरकर स्ट्रायकर एंडवर आणि सोलापूरचो प्रथमेश राठोड बॉलिंग मार्कवर. हे दोन प्रथमेश एकमेकांच्या समोर. चौथो चेंडू अपर कट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन सुटलेलो झेल. प्रथमेश राठोडने संधी निर्माण केली होती प्रथमेश चिंदरकरला माघारी पाठवण्याची. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन चेंडू बरोच काळ हवेत सुद्धा होतो. फिल्डरचा प्रयत्न सुद्धा खूप सुंदर झालो. शेवटच्या क्षणी सुटलो झेल बंड्या साटम यांच्याकडसून. बंड्या साटम ह्या नाव तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा, पण सध्याच्या घडीक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधितज्ञ म्हणून आणि वकिलांच्या क्षेत्रामधील ह्या वलयांकित नावाचा ॲडव्होकेट सुहास उर्फ बंड्या साटम बॅकवर्ड पॉइंटच्या जाग्यावर. पहिल्या धावेची झाली नोंद. रन करूचे असत 54. पहिलो रन स्कोर बोर्डवर. अपील तर जोरदार होता, पण या अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल सह 5व्या चेंडूचो खेळ समाप्त. शुभम चिंदरकर, ज्या शुभम कडसून प्रतीक कडसून अपेक्षा होती नाबाद 73 धावांची भागीदारी संपूर्ण स्पर्धेतली सर्वोच्च या दोघांनी केलेली, पण या सामन्यात करूचे होते फक्त 54 आणि पहिली विकेट 0 रन्सावर. या स्पर्धेतल्या सर्वोच्च धावसंख्येची जेव्हा चर्चा होतली तेव्हा महापुरुष देवबागची आठवण नक्की होतली. स्पर्धेतली सर्वोच्च सांघिक कामगिरी या संघाची या 97 धावांची. तसेच ख्यातनाम उद्योजक सन्मान्य हितेश भानुशाली यांचं आमच्या स्पर्धेवर आगमन झालंय. सहर्ष स्वागत, विनंती असेल व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. एक बाद एक या धावसंख्येवर कव्हर क्षेत्रामध्ये फटको तर सुंदर सजवलेलो. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. मरा डीजेची गाणी सुद्धा खूपच सुंदर. आजची दिवस, आजची रजनी, आजची संध्याकाळ आणि आजची रात्र या खेळाडूंच्या खेळाबरोबरच ही गाणी सुद्धा तुमका नक्की लक्षात राहतली. पहिल्या ओव्हरीचो खेळ बघा. प्रथमेश राठोडचो ॲक्शन रिप्ले. डॉट बॉल विकेट सिंगल डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवर चौकार शुभम चिंदरकरचो. कलमटचे 2 सुपुत्र मैदानावर, 2 भाऊ मैदानावर आणि या 2 भावांच्या खांद्यावर यावेळी जबाबदारी असा श्री कलेश्वर कलमट संघाची. शिल्लक रवले इथपासून 24 बॉल, 50 धावांची गरज, 54 धावांचा टार्गेट आणि पहिल्या ओव्हरीत धावसंख्या झाली 5. 49 धावांची गरज. रिक्वायर्ड 49 फ्रॉम जस्ट 24. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड संघाचा आयकॉन खेळाडू फलंदाजीत थोडासा अपयश या सोलापूरच्या खेळाडून पचवला, पण त्यानंतर गोलंदाजीत सोलापूरची ही धारदार तलवार मैदानावर परजली गेली आणि या धारदार तलवारीत एक खेळाडू तर जायबंदी झालो. पहिली विकेट ती सुद्धा प्राइज विकेट प्रतीक गवंडेची. संपूर्ण स्पर्धेत अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावे तो प्रतीक माघारी परतलो 0 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर. कुडाच्या शिवाजीनगरचो, कुडाच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरचो खेळाडू बॉलिंग मार्कवर सोहेल शेख ज्याचा नावाचा. 54 धावांचा टार्गेट. एका गड्याच्या मोबदल्यात 5 धाव फलक आणि सोहेलचो पहिलो चेंडू सबमरीन डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर खाली रवलो. सबमरीन भुईसपाट सरपाटी हे मालवणी शब्द, पण क्रांतिकारकांच्या भाषेत सांगायचा तर भूमिगत झालेलो चेंडू. आणि आज क्रांतिकारकांची सुद्धा नक्की आठवण येतली आजच्या तारखेमुळे, कारण आज असा 10 मे 1957 चो उठाव याच दिवशी सुरुवात झालेलो. खोलवर टप्प्याचो चेंडू मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेट विकेट आणि विकेटचा पतन. ही दुसरी गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट.
चौपन्न मराठा समाज गावडा गावडे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वाचा ह्या आयोजनाचा पण पहिल्याच पर्वात या स्पर्धेची चर्चा सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा बरोबरच वेगवेगळ्या राज्यांपर्यंत पोहोचली आणि त्याचं कारण सुद्धा एवढा सुंदर नीटनेटक्या देखणं आयोजन महिन्याभरापूर्वीचा ह्या जर मैदान तुम्ही बघितलं असतात आणि आजचा ह्या मैदान जर तुम्ही बघितलात तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसायचो नाही आणि याचा सगळा श्रेय असता अर्थातच सगळ्या आयोजन समिती बरोबर कलमट गावडेवाडी मित्रमंडळाबरोबरच स्वप्नील चिंदरकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची ही मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्या समोर ही दुसरी विकेट आणि मैदानावर आकाशातलो सूर्य जरी अस्ताच्या दिशेने गेलो असलो तरी गोवा राज्यातल्या 70 तालुक्याचो वाळपईचो सूर्य स्ट्रायकर यांच्या दिशेन आवाज आवाज आणि आवाज सूर्य मैदानावर इलो आणि दाट ढगांच्या आड दिसेनासो झालो तिसऱ्या विकेटचा पतन गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट नंबर 3 बंटी सावंत यांचं आगमन झालंय कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत बंटी सावंत. सूर्याकडसून खूप मोठी अपेक्षा होती. सूर्या ज्या गावातून येता तो गाव इथपासून जवळपास 80-90-100 किलोमीटर लांब असा. वाळपई ह्या त्या गावाचा नाव असा आणि त्या वाळपईचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जवळचा नासा असा आणि ह्या नाता असा दशावताराशी जोडलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार आणि तो दशावतार समृद्ध करण्यासाठी वाळपईच्या 2 कलाकारांनी आपला मोठा योगदान दिलेले असा आणि ती 2 नावा अर्थातच तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी एक म्हणजे मास्टर दामू जोशी आणि दुसरा असा हरी वाळपईकर. या दोन कलाकारांच्याच गावचो सूर्या मैदानावर इलो. फक्त इंग्लंड मधल्या सूर्यासारखी थोडीशी झलक दाखवल्यान आणि परत माघारी परतलो. 54 धावांचो पाठलाग स्थिरावली. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 रन्सावर. मैदानावर नवीन फलंदाज संतोष साळुंके. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो आंबोलीचो धबधबो प्रसिद्ध अगदी तसोच तोडीस तोड धबधबो प्रसिद्ध असा सावडावचो आणि त्या सावडावचो खेळाडू मैदानावर स्ट्रायकर एंडवर संतोष साळुंके. आणि ज्याप्रमाणे या धबधब्याचा सावडावच्या धबधब्याचा घसघशीत पाणी खाली येता त्या बरसणाऱ्या धबधब्यासारखी कामगिरी संतोष कडसून अपेक्षित पण समोर सोहेल शेख छोटा पटाका बडा धमाका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही निवडक खेळाडू असतात ज्यांच्याकडे बघून त्यांच्या खांद्याच्या ताकदीचा अंदाज येणार नाही आणि या खेळाडूमध्ये सोहेल शेख समीर विंगुर्लेकर ग्लेन फर्नांडिस अशा काही खेळाडूंची नावं असतात. त्यापैकी सोहेल बॉलिंग मार्कवर आपल्या खांद्याचो मनगटाचो प्रचंड वापर फसलेलो फटको मिडॉनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि या ओव्हरीतली अजून एक विकेट नंबर 3 फॉर सोहेल शेख गावडेवाडी प्रीमियर लीग विकेट नंबर 4 फॉर दिस मॅच. फलंदाजी कोसळाक लागली. याचा कारण असा योगेश सर उरलेल्या बॅटरांका संपूर्ण स्पर्धेत बॅटिंगची जास्त संधीच मिळाली नाही. कारण बॅटिंग करताना प्रतीक गवंडे आणि शुभम चिंदरकरने बरेच सामने गमावले बरेच सामने संपवले आणि या दोघांच्या कामगिरीमुळे इतर बॅटरांका आपली शस्त्रा परजण्याची वेळ इली नाही. पण यावेळी तसेच कणकवलीमधील एक प्रसिद्ध वडापाव दुकानाचे मालक सन्माननीय उमेश नाडकर्णी यांचं इथे आगमन झालंय. कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरून संपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. प्रथमेश रासम कणकवली तालुक्याचो प्रथमेश रासम हरकुळ गावचो खेळाडू मैदानावर गेलो. फक्त हजेरी लावल्यान आणि माघारी परतलो. 5 विकेटचा पतन
आणि मेडन ओव्हर दुसरी आणि एकाच या मेडन ओव्हर मध्ये 4 विकेट. एकदा टाळ्या वाजवूया कुडाच्या छोटा पटाका बडा धमाका सोहेल शेख साठी. भागीदारीसाठी ही जोडी ओळखली गेली प्रतीक गवंडे आणि शुभम चिंदरकर. चेक. सोहेल शेखच्या गोलंदाजीसाठी सन्माननीय संदीपजी सावंत प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सोहेल शेखच्या गोलंदाजीसाठी. सोहेलची कामगिरी सुद्धा वाखाणण्याजोगी असा. प्रतीक गवंडे माघारी परतल्यानंतर 1 2 3 4 5 विकेट गेले. ज्या खेळाडूंका बॅटिंगची संधी नव्हती असे खेळाडू मैदानावर गेले, फक्त हजेरी लावून परतले. मालवणीत जर सांगायचा झाला तर पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक, अशा प्रकारची काहीतरी ही बॅटिंग. जो जाता तो मैदानावर फक्त हजेरी लावून परतताना आणि कधीमधी भरडावर गेल्यानंतर असो अनुभव बऱ्याच जणांना मिळता आणि तो अनुभव पण या तप्त भाजलेल्या अनुभवातून बाहेर पडायचा लागतला. श्री कलेश्वर कलमट संघाक फिनिक्स पक्षाप्रमाणे तुमका झेप घेऊची लागतली. एक पक्षी असा ज्याचा फिनिक्स नाव असा, आता तो अस्तित्वात असा की नाही ह्यो प्रश्न वेगळो, पण त्या पक्षाचा वैशिष्ट्य पूर्ण जरी त्या पक्षाक जाळलो तरी राखेतून तो पक्षी परत तयार होता आणि क्षितिजाच्या दिशेने झेप घेता. ह्यो एक काल्पनिक पक्षी पण त्याच काल्पनिक पक्षाप्रमाणे मैदानावर यावेळी श्री कलेश्वर कलमट संघाक कामगिरी करणं गरजेचा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 ह्यो धावफलक. योगेश सर, ह्यो धावफलक असा की फुटबॉलचो स्कोरबोर्ड असा, असो सुद्धा प्रश्न सगळ्यांच्या समोर. 5 फॉर 5 पाठलाग असा 54 धावांचो. सोलापूरचो प्रथमेश राठोड, चेंज ऑफ पेसची डिलिव्हरी होती, गती परिवर्तन, पूर्णपणे बीट झालो बॅटर. अपील तर झाला पंचांकडे, पण मैदानावरचे पंच सध्या तरी तटस्थ. चेंडू रवलो डॉट बॉल प्रथमेश राठोड कडसून. शुभम चिंदरकर एका बाजून उभो असा, संयम दाखवता शुभमला माहिती असा समोर वादळीला, या वादळामध्ये आपले 5 बुरुज ढासळून पडले, पण या वादळासमोर थोडा वेळ उभ्या राहायचा लागतला, थोडा वेळ मान तुकवून सुद्धा राहायचा लागतला. कारण जगातली सगळी वादळा, जगातली सगळी संकटा तुमका बुडव केलेली नसतात, काही संकटा तुमका पोहाक शिकवूक सुद्धा इलेली असतात. आणि सगळ्यांचं लक्ष सध्या स्थिरावलेलो शुभम चिंदरकरवर, घरच्या मैदानावर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर. ह्यो आखो टप्प्याचो चेंडू बाउन्सर होतो, पण ह्यो बाउन्सर बॅटरच्या मर्यादेच्या पैलाडी जाणारो. पंचांचो इशारा होईलो वाईड बॉलचो. एकेरी धावेनीची धावफलक अर्ध्या डझनावर 6 रन्सावर स्थिरावलेलो. 54 धावांचो पाठलाग करणारो श्री कलेश्वर कलमट संघ आणि 53 धावांचो बचाव करणारो जय हनुमान कलमट. यावेळी इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन फिल्डरच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार, गाव गाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. तैसी मैदानावर शुभम चिंदरकरच्या मनातला सुद्धा ह्याच गाणा असा, आजूबाजू काय झाला त्याच्याशी माका काय मतलब नसा, माका माझी जबाबदारी माहिती असा. चौकार त्यानंतर षटकार. शुभमची कामगिरी. शुभम सध्या वैयक्तिक 10 रन्सावर आणि संपूर्ण संघाचा स्कोर 5 गड्यांच्या मोबदल्यात 12 रन्सावर. बाद झालेल्या खेळाडूंची कामगिरी बघा, 0-0, 0-1, 0-0, 0-0. जणू काय कॉम्प्युटरची ही बायनरी लँग्वेज योगेश मेस्त्री सरांनी स्कोरबोर्डवर लिहिलेली. शपल खेळण्याचा प्रयत्न होतो. काय झाला नेमक्या या चेंडूवर ऍक्शन रिप्ले तुमका दिसतलो टेनिस क्रिकेट डॉटवर. प्रथमेश चिंदरकर माघारी परतलो, त्याआधी प्रतीक गवंडे, त्यानंतर सूर्या गावकर, संतोष साळुंके, प्रथमेश रासम. आणि या खेळाडूंनी खूप निराशा केली ज्यांच्याकडून अपेक्षा होती. यावेळी फुल टॉस फाईन लेगच्या दिशेने स्वीपचो फटको. जोपर्यंत डीप फाईन लेगचो क्षेत्ररक्षक येता फील्ड करता, एकेरी धावेची संधी
आणि या एकेरी धावेनेशी बदलणारो धावफलक 13 रनचावर. पहिल्या सामन्यामध्ये शिवारा सुपर कणकवली संघ दिमाखात प्रवेश करतो झालो सेमीफायनल मध्ये. दुसऱ्या सामन्यात सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे संघाने आपल्यासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले आणि हा तिसरो सामनो थोडोसो लो स्कोरिंगचो. पण या लो स्कोरिंग सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या ओव्हरीत प्रथमेश राठोडने खर्च केले 5 रन 1 विकेट आणि त्यानंतर सोहेल शेख संपूर्ण गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मधली दुसरी मेडन ओव्हर. पण या मेडन ओव्हर मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 विकेट सोहेल शेखची कामगिरी. सरलो खेळ 3 ओव्हरींचो आणि धावसंख्या स्थिरावली 5 गड्यांच्या मोबदल्यात 13 रनचावर. हॅलो चेक. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिवडाव गावचे सुपुत्र प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आदरणीय नितीन गावकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय. नितीनजी गावकर सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत शिवडाव गावचे सुपुत्र. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर सिद्धिविनायक एजन्सीचे मालक आदरणीय हितेशजी भानुशाली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा देखील सन्मान होतोय. हितेशजी भानुशाली सिद्धिविनायक एजन्सीचे मालक. मकरंद सावंत बॉलिंग मार्कवर. जानवलीचो एक गुणवान खेळाडू. पहिलो चेंडू मकरंदचो. कव्हर ड्राईव्ह आणि कव्हरच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. चेक. नाडकर्णी वडापावचे सर्व मालक आदरणीय उमेश नाडकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. स्वप्नीलजी चिंदरकर व त्यांचे अन्य सहकारी अक्षय खाजनवाडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. मायेची प्रेमाची उपदारशाल या स्पर्धेदरम्यान या आयोजन कमिटीचं आकर्षक सन्मान चिन्ह व बुके देत मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय उमेश नाडकर्णी सरांचा. बादल सर. जानवलीचो गुणवान खेळाडू मकरंद. मकरंदचा स्वागत केला कलमठच्या शुभम चिंदरकरने षटकारावर. 1 धाव पूर्ण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जोपर्यंत होता क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचे शक्यता समाप्त केले. एकेरी धावेनेशी बदललो धावफलक 20 रनचावर. अमरड प्रीमियर लीग सलग 2 पर्वांमध्ये गाजवलेलो खेळाडू बॉलिंग मार्कवर. जानवली प्रीमियर लीगचा अनेक वर्षांचा एक सुंदर नेटनेटक्या देखणा आयोजन करणारो मकरंद सावंत यावेळी आपल्या संघासाठी गोलंदाजीची धार बनण्यासाठी बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने गणेश जाधव. धावसंख्या 20 रनचावर. वाईट बॉल. पंचांचो इलो इशारो. एक्स्ट्रा ह्यो प्रत्येक एक्स्ट्रा थोडोसो दबाव हटवण्यासाठी कारणीभूत होतलो. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये जो दबाव क्रिएट केलो प्रथमेश राठोड आणि सोहेल शेखने तो दबाव तसोच चालू ठेवतो असा मकरंदला. कारण याच मैदानावर 2 वर्षापूर्वी सलग 2 मॅन ऑफ द सिरीज मकरंदच्या नावे असत. या मैदानाची पुरेपूर ज्याका ओळख असा तो मकरंद. यावेळी मिडॉनच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड झालो लॉंग ऑनवर. एकेरी धाव या सिंगल निशी बदललो धावफलक. दुर्येचो डबल गेम 22 रनचावर. 22 यो धावफलक 54चो पाठलाग. जवळपास अजूनही 32 धावांची गरज असतली. एक मोठो पाठलाग करूचो असा. पण या मोठ्या पाठलागासाठी जबाबदारी असतली शुभम चिंदरकरवर उरलेल्या 9 बॉलची. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय बँक ऑफ महाराष्ट्र फोंडाघाट शाखाचे कर्मचारी आदरणीय तुषारजी चिंदरकर साहेब यांचा सन्मान होतोय. अक्षय खाजनवाडकर स्वप्नील चिंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. बदल सर. शुभम माघारी परतलो. मकरंद सावंतच्या प्रत्येक विकेटसाठी बक्षीस दिला आणि त्या बक्षीस जाहीर होण्यापूर्वीच मकरंद सावंत त्या बक्षिसाचो लाभार्थी ठरलो. काय होता बक्षीस ऐकूया डीजेच्या गाण्यानंतर. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आदरणीय मनोहर हैदर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आमच्या व्यासपीठावरती सन्मान होतोय. स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर मनोहर हैदर. बदल सर. सांघिक 22 या धावसंख्येवर शुभम चिंदरकर माघारी परतलो आणि त्या 22 रन्सामध्ये एकट्या शुभमची कामगिरी असा. 2 षटकार आणि 1 चौकारांशी 15 धावा.
अगदी मालवणीत सांगायचा झाला तर एक मासो आणि खंडीभर रसो ही सध्या कामगिरी मैदानावर शुभम कडसून. पण अजूनही संधी असा 54 धावांचो पाठलाग करूचो असा. रन झाले 22. 8 बॉल शिल्लक रवतले. मकरंद सावंत बॉलिंग मार्कवर आणि नवीन फलंदाज सुमित वर्देकर. सुमितचो पहिल्याच चेंडूवरचो फटको मिडॉनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि अजून एक विकेट विकेट आणि विकेट. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 ची विकेट नंबर 7. पुढे प्रत्येक षटकारासाठी आदरणीय बालाजी जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी बालाजी जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. कॉम्बॉक्स. कलमटचो अजून एक खेळाडू मैदानावर हर्ष नांदगावकर. संघाचो कॅप्टन असा आणि हर्ष म्हणजे आनंद. ह्यो आनंद आपल्या टीममेटच्या चेहऱ्यावर पसरवण्याची जबाबदारी हर्षच्या खांद्यावर. धावसंख्या स्थिरावली 22. फक्त 22. 22. 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि बॉलिंग मार्कवर मकरंद सावंत. हॅट्रिकचो चेंडू घेऊन हॅट्रिक बॉल आणि विकेट किपरने फासलेली पाना होती. कष्टान कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला. ही सध्या मकरंद सावंतची असलेली थोडीशी प्रतिक्रिया बघूया. ऍक्शन रिप्ले. या चेंडूवर मकरंद सावंत बघा बॉलिंग मार्कवर. या मैदानावरचे 2 मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावे. हर्ष नांदगावकर संघाचो कॅप्टन. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू सुटलो, जमिनीच्या दिशेने गेलो आणि या स्पर्धेतली 3री विकेट हॅट्रिक हुकली गेली. पण तरी सुद्धा जी कामगिरी मकरंद तू केलंस, एकदा टाळ्या वाजवा मकरंद सावंतच्या बॉलिंगसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा सलग 2 विकेट आणि 3ऱ्या चेंडूवर केलेली विकेटची तयारी सुद्धा. हॅलो चेक. पारितोषिक येत आहे गणेश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी अविनाश गिरकर आणि अनंत वळवे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कॉम्बॉक्स. या घरच्या मैदानावर कलमटचे बरेच खेळाडू या संघातून खेळताना दिसत होते. श्री कलेश्वर कलमट संघाकडून अपेक्षा खूप जोरदार होते पण सगळ्यांनी निराशा केली. मामा भाच्यान भरलो गाव पण कामाक होय तर कोण नाही. हे लोअर फुलटॉस ऑप्शनच्या बाहेर जाणारो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पंचांचो इशारो वाईड बॉलचो. एकेरी धावेनिशी बदललो. धावफलक 23 रन्सावर 23. शेवटच्या 6 चेंडूची जबाबदारी आणि बॉलिंग मार्कवर सचिन जाधव. अमोल जमदाडे आपली आवश्यकता आहे व्यासपीठावरती. अमोल जमदाडे कॉमेंटेटर व्यासपीठावरती या. माणगाव खोऱ्याचो एक दर्जेदार खेळाडू दिसतलो बॉलिंग मार्कवर सचिन जाधव ज्याचा नाव असा. पहिलो चेंडू वाईड, दुसरो चेंडू डॉट बॉल, तिसरो चेंडू गणेश साठी आणि गणेशचो हुक करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अजून एक विकेट. विकेट नंबर 8. उपस्थित होत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं या आयोजन कमिटीकडनं हृदयापासून मनापासून स्वागत. वेलकम. मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न बादल सर. योगेश, या स्पर्धेत पहिल्या एका सामन्यामध्ये एकही विकेट न गमावता ज्या टीमने 73 धावा जमवले तो संघ 54 धावांचा पाठलाग करताना कामगिरी बघा. 8 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. मालवणी भाषेत जर सांगायचा तर असला तर भसा भसा, नाहीतर मग वगी बसा. अक्षरशः बॅटरची परीक्षा घेणारी गोलंदाजी. जणू काय 1990च्या दशकातली ही 10वीची परीक्षा. ज्या काळामध्ये 10वीच्या परीक्षेत भल्या भल्यांच्या करिअरची वाट लागली, अगदी तशीच परीक्षा घेणारी गोलंदाजी यावेळी कमाल असा जय हनुमान जानवली संघाकडून. बॉलिंग मार्कवर सचिन जाधव. एक विकेट सचिनच्या नावावर. वाहत्या गंगेत सचिनने सुद्धा हात धुवून घेतलो या ओव्हरीमध्ये. 8 विकेटचा पतन.
बॅकफुट पंच, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट होती गरजेची. ऍडव्होकेट सुहास उर्फ बंड्या दिसलो कव्हर्स मध्ये. ऍडव्होकेट्स प्रीमियर लीग स्पर्धेत सुद्धा सुहासवर सगळ्यांचं लक्ष लागलेलो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा संपन्न झाली. ज्या स्पर्धेत ऍडव्होकेट्स प्रीमियर लीग जवळपास 6 जिल्ह्यांच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात हायएस्ट बीड होती ती आमच्या सुहासवर. तो सुहास स्क्रीनवर एकेरी धावेनिशी धावफलक 2 डझनावर 24 रन्सावर. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी. श्री कलेश्वर कलमठ संघासमोर जय हनुमान जानवली संघ. सेमीफायनलच्या अगदी उंबरठ्यावर बाकी, फक्त माप ओलांडा. या माप ओलांडल्यानंतर सेमीफायनलचे दरवाजे तुमच्यासाठी मोकळे होतले, रिते होतले. काय गोलंदाजी केली. पहिल्यांदा सुरुवात केली सोलापूरच्या प्रथमेश राठोडने. 5 धावा पॉवर प्लेच्या षटकात 1 विकेट आणि त्यानंतर सोहेल शेखचे 4 विकेट. ऍडव्होकेट सुहास चेंडूच्या खाली ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. 9व्या विकेटचा पतन आणि या ठिकाणी इनिंगची झाली सांगता. आपण बघतो ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची स्पर्धा. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्र कुलोत्पन्न मराठा सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो 3रो संघ ठरलो. मान्यवर महनीय व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि भेट देखील दिलेली आहे आणि ज्यांची आपण सगळेजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे निरीक्षक आणि ठाणे जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य श्री विजय उर्फ बाळा चिंदरकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण विजयजी चिंदरकर साहेबांचं मनापासून हृदयापासून गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. साहेब, आपल्याला सन्मानपूर्वक आम्ही विनंती करतो आहोत, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या सोबत मिडबाव गावचे प्रथम नागरिक आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून भाई नरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर प्रतिष्ठानची डे नाईटची मोठी टुर्नामेंट प्रत्येक वर्षी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे सर्व आणि मिडबाव गावचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री भाई नरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित